In today's lecture, we are learning about the methods of preparations of aldehydes and ketones. Okay, aldehydes and ketones preparation. कारण याच्या मागच्या पिरियड मध्ये आपण त्यांचं डेफिनेशन aldehyde ketones कार्बोक्सिलिक ऍसिडची डेफिनेशन्स बघितलेले आहेत, क्लासिफिकेशन्स बघितलेले आहेत. आता त्यानंतर आपण आता या पिरियड मध्ये आपण त्यांचं प्रिपरेशन बघूया. मेन पार्ट्स हा आपला चालू होतो आहे याच्यापासून, कारण मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात. हाऊ विल यू प्रिपेअर सो अँड सो फ्रॉम सो अँड सो, असं प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स हे महत्त्वाचे आहेत. आणि कुणीही क्लास सोडू नका. सोडला असेल तर परत जॉईन करा. बरेचसे सोडत आहेत असं वाटतंय मला. परत जॉईन करा क्लासेस. ओके, नाउ द फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. कारण का कार्बोक्सिलिक ऍसिड आपण प्रिपरेशन नंतर बघणार आहोत. आता आपण बघूया अल्डिहाइड्स आणि कीटोन्सचं प्रिपरेशन, जे की आपण आता बघणार. आता बघा, पहिली मेथड आहे आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार करण्यासाठी आपण वापरणार आहोत अल्कोहोल. म्हणजेच अल्कोहोल पासून आपण काय करूया, पहिल्यांदा अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार करूया. कारण आपण अल्कोहोल हे अल्डिहाइड्स आणि कीटोन्सची डेफिनेशन सांगताना सुद्धा दीज आर द फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह डेरिव्हेटिव्ह असं म्हटलेलं होतं आपण. म्हणजेच ऑक्सिडेशन ज्यावेळेस आपण अल्कोहोलचं करूया त्यावेळेस आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हे पहिल्या प्रथम मिळतात असं आपण बघितलेलं आहे. मग आता बघूया, आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला मिळतील काय मिळतं, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. आता इथे लक्षात ठेवण्याचं असं आहे की ज्यावेळेस आपण अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल RCH2OH, it is a primary alcohol. When primary alcohol is oxidized with the help of chromium oxides, it gives RC double bond OH, means it gives the aldehydes. When primary alcohol is oxidized with the chromium oxide, it gives the aldehydes. While secondary alcohols RCH OH R डॅश, म्हणजे हे R सारखे असतील किंवा वेगळे असतील त्यामुळे मी R आणि R डॅश असं वापरलेला आहे. आता हे आहे सेकंडरी अल्कोहोल. हा सेकंडरी अल्कोहोल आपण जर ऑक्सिडेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ chromium oxide CrO3, they gives RC double bond O R dash, म्हणजेच आपल्याला इथे मिळत आहे कीटोन्स. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केले की आपल्याला मिळतील अल्डिहाइड्स. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला मिळतील कीटोन्स. आता याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं आहे, PCC नावाचा रिएजंट सुद्धा आपण या क्रोमियम ऑक्साइडच्या ऐवजी वापरू शकतो. कारण का it helps us in the oxidation, or better reagent is considered as the this is the better reagent over this chromium oxide. What is PCC? It is a PyRIDIUM, pyridium chloro CHLORO CHROMATE, pyridium chlorochromate is this reagent. बरोबर आहे. म्हणजेच मग तुम्ही ह्यांच्या ऐवजी काय करू शकता, तुम्ही हे PCC वापरून सुद्धा आपल्याला काय करता येतं, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार करता येतात. आता हे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार करता येण्यासाठी ही जनरल रिएक्शन्स आहे. तर जनरल रिएक्शन मध्ये आपण काय बघितलं, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला मिळतील अल्डिहाइड्स. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला मिळतील कीटोन्स. ओके, आता आपण एखादं एक्झाम्पल्स वरती बघूया. कारण का पुस्तकामध्ये तर एक्झाम्पल्स दिलेले नाहीये. अल्कोहोल या टॉपिक मध्ये रेफर करा असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये. तर आपण इथे रिॲक्शन्स बघणार आहोत. ऍक्च्युअली काय होत आहेत ते बघूया. आपण एक्झाम्पल्स घेऊन यांचं प्रायमरी अल्कोहोलचं आणि सेकंडरी अल्कोहोलचं कशा प्रकारे आपल्याला ऑक्सिडेशन करता येईल. फॉर एक्झाम्पल CH3CH2OH, it is a ETHYL AlCOHOL, ethyl alcohol AlCOHOL, ETHYL ethyl
COEHO इथिल अल्कोहोल, याचं आपण ऑक्सिडेशन करतो आहोत. ऑक्सिडेशन ECRO3 वापरा किंवा तुम्ही तिथे PCC सुद्धा वापरू शकता. आणि ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला CH3 C डबल बॉन्ड O H म्हणजेच इथे मिळतंय आपल्याला ACETALDEHYDE असेटाल्डिहाइड. असेटाल्डिहाइड. आता याच्यामध्ये याचं नाव आहे IUPAC नाव आहे ETHANOL इथेनॉल. ETHANOL इथेनॉल. आणि हे आहे ETHANAL इथेनॉल. ETHANAL इथेनॉल. आता इथेनॉल आणि इथेनॉल, आता परीक्षेमध्ये आपल्याला असे विचारतात, हाऊ विल यू प्रिपेअर इथेनॉल फ्रॉम इथेनॉल. इथेनॉल फ्रॉम इथेनॉल आपल्याला नेहमी जमलिंग थोडीशी व्हायला लागते आणि स्पेलिंग मिस्टेक आहे असं आपल्याला वाटतं, कारण का याच्यामध्ये फक्त ए आणि ओ चा फरक आहे आणि त्यामुळे वाटतं स्पेलिंग मिस्टेक झालेला असेल. परंतु लक्षात ठेवा, इथेनॉल आपल्याला तयार करता येते. इथेनॉल म्हणजेच हे ॲसेटाल्डिहाइड. फ्रॉम इथेनॉल म्हणजे ह्या इथिल अल्कोहोल पासून आपल्याला हे इथेनॉल तयार करता येतं. हे त्यांचं काय आहे तर IUPAC नाव आहे. इथेनॉल इथेनॉल. बरोबर आहे. हे झालं प्रायमरी अल्कोहोलचं एक एक्झाम्पल. आपण आता सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल बघूया. सेकंडरी अल्कोहोल्स CH3 COH CH3 म्हणजे इथे मी घेतलेला आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. ISOPROPYLALCOH4 isopropyl alcohol when oxidized with the help of PCC pyridinium chlorochromate they gives CH3 OH double bond O CH3 म्हणजेच इथे आपल्याला ॲसिटोन ACETONE ॲसिटोन किंवा त्याला तुम्ही डायमिथिल कीटोन असं सुद्धा म्हणतात. डायमिथिल कीटोन सुद्धा आपल्याला याच्यापासून आता हे मिळालेलं आहे. म्हणजेच काय, ज्यावेळेस आयसोप्रोपिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करू आपण त्यावेळेस आपल्याला मिळतील हे ॲसिटोन. आता असे या जनरल रिॲक्शन वरून तुम्हाला काय कुठल्याही प्रकारचे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार करता येतात. आपल्याला इथे थोडेसे बंधन आहेत त्यामुळे मी दोन एक्झाम्पल्स घेतलेली आहेत. एक प्रायमरी अल्कोहोलचं, अजून एखादं घ्यायचं असलं तर सांगतोच आहे मी. इथिल अल्कोहोल आपण जर समजा इथे आपल्याला CH3 CH2 CH2OH म्हणजेच मी हे N प्रोपिल अल्कोहोल घेतलेलं आहे. N प्रोपिल अल्कोहोल घेतलं तर त्यांच्यापासून आपल्याला मिळतील CH3 CH2 C डबल बॉन्ड OH म्हणजेच याला आपण म्हणणार आहोत प्रोपेनॉल्डिहाइड. बरोबर आहे. अशा प्रकारचे तुम्हाला जनरल रिॲक्शन्स वरनं कुठल्याही प्रकारचे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार करता येते. ही आहे पहिली मेथड. ऑक्सिडेशन पासून अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून आपल्याला काय करता येतं, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार करता येतात. आता आपल्याला दुसरी मेथड बघायची आहे. ऑक्सिडेशन आपल्याला अल्कोहोलचं अजून एका प्रकारे करता येतं, म्हणजेच कॉपर मेटल. या कॉपर मेटल वरनं हे प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचे वेपर्स जर आपण पास केले या प्रायमरी अल्कोहोल किंवा अल्कोहोल किंवा सेकंडरी अल्कोहोलचे आपण वेपर्स जर समजा हे पास केले कशावरती, हीटेड कॉपर वरनं, तर आपल्याला त्यांच्यापासून सुद्धा हे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मिळतात. उदाहरणार्थ बघा RCH2OH म्हणजेच प्रायमरी अल्कोहोल when oxidized with the help of copper and 553 Kelvin temperature. 553 केल्विन टेम्परेचर वरनं जर ह्याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं म्हणजेच वेपर्स ऑफ दिस प्रायमरी अल्कोहोल्स आर पास्ड ओव्हर द heated copper, they gives RC डबल बॉन्ड OH म्हणजेच आपल्याला त्यांच्यापासून अल्डिहाइड्स मिळतील. कीटोन्स बघा आपल्याला कशा मिळतील, RCHOH R डॅश फेन
पास्ड ओव्हर आपल्याला असंही लिहिता येईल, पास्ड ओव्हर कॉपर ॲट 553 केल्विन टेम्परेचर, याचंही इथं आपल्याला ऑक्सिडेशन झालेलं दिसेल. आणि आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश म्हणजेच आपल्याला इथे कीटोन्स तयार झालेली दिसतील. म्हणजेच ऑक्सिडेशन आपल्याला ह्या कॉपरच्या मदतीने सुद्धा यांचं करता येतं. ऑक्सिडेशन पहिलं आपण बघितलं, क्रोमियम ऑक्साईड हा रिएजंट वापरला किंवा पीसीसी रिएजंट वापरला. आणि आता इथे ह्या कॉपर, आता परीक्षेमध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्हॉट हॅपन व्हेन द इथिल अल्कोहोल, व्हॉट हॅपन व्हेन CH3 CH2OH is passed over red hot copper. किंवा what happen when the vapors of alcohol, ethyl alcohol is passed over copper ऑक्सिडेशन होईल आणि आपल्याला इथं CH3 C डबल बॉन्ड O H म्हणजेच आपल्याला इथे आपल्याला त्यांच्यापासून तयार झालेले दिसेल काय, तर हे प्रायमरी अल्कोहोल पासून हे अल्डिहाइड तयार झालं. हे इथिल अल्कोहोल पासून आपल्याला हे असेटाल्डिहाइड नावाचं अल्डिहाइड तयार झालेलं दिसतं. आता आपण एखादा कीटोनचं ही एक्झाम्पल घेतोय, म्हणजेच या कॉपरच्या मदतीने आपण कीटोन सुद्धा तयार करू शकतो. कसं, व्हेन वेपर्स ऑफ CH3 CHOH अल्कोहोल, कुठले आहे अल्कोहोल, हा आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल, ISOPROPYL आयसोप्रोपिल अल्कोहोल्स. Vapors of isopropyl alcohols are passed over copper at 553 Kelvin. They also gives the ketones, that is the acetone CH3 C double bond O CH3. हे आपल्याला ACETONE इथे आपल्याला तयार झालेले दिसेल acetone. Okay, this is the first method from which you can prepare aldehydes and ketones. Aldehydes and ketones तयार करायचे ह्या मेथड्स आहेत, पुस्तकामध्ये त्यांना फक्त रेफर करा म्हणून म्हटलेलं आहे. आता याच्यावर तुम्हाला नोट्स सुद्धा काढता येतील, बारकाईने जर अभ्यास केला तर तुम्हाला नोट्स सुद्धा काढता येतील. ओके, दिस इज द फर्स्ट मेथड. आता आपल्या पिरियडमध्ये बसत असताना किंवा पिरियड घेत असताना आपल्याला नेहमीच तयारीने बसायचं, म्हणजेच पेन पेपर घेऊनच बसायचं आहे. आता दुसरी मेथड आपल्याला बघूया, फ्रॉम हायड्रोकार्बन्स. पहिली मेथड बघितली आपण अल्कोहोल पासून पहिले ऑक्सिडेशन, आणि दुसऱ्या मेथडला म्हणजेच क्रोमियम, याला आपल्याला डिहायड्रोजिनेशन असं म्हणता येईल, ते दुसरी मेथड बघितली अल्कोहोल पासून. आता दुसरी मेथड म्हणजेच आपण बघणार आहोत, दुसरी मेथड आहे फ्रॉम हायड्रोकार्बन्स, HYDROCARBONES. हायड्रोकार्बन्स असं हेडिंग पुस्तकामध्ये दिलेले आहेत, पण मला थोडंसं याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, UNSATURATED अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं थोडंसं म्हणावं लागेल, कारण का याच्यामध्ये आपण दोन मेथड्स बघणार आहोत. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पासून आपल्याला काय करायचं आहे, तर अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार करायचे. कसे करता येतील बघूया आपण. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, आता उदाहरणार्थ घ्यावं लागेल आपल्याला. सी हे आहे ETHENE इथिन. ह्या इथिनचं आपण ओझोनच्या मदतीनं, जर समजा आपण ओझोनॅलिसिस असं म्हणावं लागेल याला, हायड्रोकार्बन्स. व्हेन अल्किन्स आर ओझोनाइड, when alkenes are reacted with ozone, they first produce as ozonide. म्हणजेच ओझोनाइड याला आपल्याला म्हणता येतं. हे आहे इंटरमिजिएट प्रोडक्ट ओझोनाइड. ओझोनाइड म्हणजेच हा जो डबल बॉन्ड आहे, त्या डबल बॉन्डच्या याच्यामध्ये हा ऑक्सिजन इथे अटॅच होईल आणि हा डबल बॉन्ड ब्रेकअप केला जाईल. या डबल बॉन्ड मध्ये हा ओझोन अटॅच झालेला दिसतोय. आणि आता याच्यामध्ये परत याच्यामध्ये इथे आपल्याला
हायड्रॉलिसिस केलं यांच्या कशामध्ये झिंक आणि H2O च्या मदतीने याचं परत हायड्रॉलिसिस होईल आणि आपल्याला दोन मॉलिक्युल्स इथे हा असं ब्रेकअप झालेलं दिसेल आणि 2CH किंवा HC डबल बॉन्ड OH हे आपल्याला दोन इथं हा असं ब्रेकअप झालेलं दिसेल. हा ऑक्सिजन या कार्बन बरोबर डबल बॉन्ड तयार केलेला, या कार्बन बरोबर हा ऑक्सिजन याच्यामध्ये इथं डबल बॉन्ड तयार झालेला दिसतोय. म्हणजे दोन मॉलिक्युल्स आपल्याला काय झालेले दिसत आहेत इथे ह्या अल्किन्स पासून हे अल्डिहाइड तयार झालेले आहेत. या इथिन पासून दोन कार्बनचा इथिन त्याच्यापासून एक कार्बनचा प्रोडक्ट हा जो आपल्याला आहे तो मिळालेला आहे. हा ह्याचं नाव आहे फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड इथे आपल्याला तयार झाले. आता बघा ह्या ओझोनालिसिस यांची सुद्धा रिएक्शन पुस्तकामध्ये डिटेल दिलेली आहे. फक्त 11वीच्या सिलेबस मध्ये बघा असं सांगितलेलं आहे. ओझोनालिसिस कसं होतं याच्यामध्ये बघा. ओझोन हा या डबल बॉन्डेड कार्बन मध्ये अटॅच होईल आणि त्यांच्या ओझोनाइड म्हणता येतं ह्याला. जनरल ओझोनाइड आहे. याचं ओझोनाइडचं हायड्रॉलिसिस केलं झिंकच्या मदतीनं की आपल्याला मिळतात इथे हे फॉर्मल्डिहाइड. आता ह्याच्यामध्ये बघा हे झालं एक एक्झाम्पल. इथं अल्डिहाइड्स आणि कीटोन्स दोन्ही प्रकारचे आपल्याला ह्याच्यामध्ये ओझोनाइड ओझोनच्या रिएक्शन करून आपल्याला या अल्किन पासून अल्डिहाइड्स आणि कीटोन्स सुद्धा तयार करता येतात. बघा आता याच्यामध्ये थोडंसं एक्झाम्पल्स वेगवेगळी घ्यावी लागतील आपल्याला. हे फॉर्मल्डिहाइड तयार होईल फक्त इथिन पासून. आता जर समजा मी अशा प्रकारचं जर अल्किन घेतलं CH3 CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे हे आहे प्रोपाइन PROPENE प्रोपीन म्हणूया आपण याला प्रोपीन. when ozonide O3 they use ozonide intermediate ozonide CH3 C HOC H आणि H किंवा आपण कंबाईन इथे CH2 लिहूया. CH2 ओझोनाइड आपल्याला इथे हा तयार झाला. तर या ओझोनाइडचं परत आपण काय करणार आहोत हायड्रॉलिसिस झिंक आणि H2O च्या मदतीनं याचं आपण हायड्रॉलिसिस केलं की आपल्याला इथे हा बॉन्ड इथे ब्रेक झालेला दिसेल आणि आपल्याला एक मॉलिक्यूल दोन कार्बन असलेला आणि एक मॉलिक्यूल एक कार्बन असलेला असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे अल्डिहाइड्स इथे तयार. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय तुम्ही हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड इथे ब्रेकअप होतो आणि हा डबल बॉन्ड ब्रेकअप जिथे झालेला आहे तिथेच आपल्याला काय होतात तर हे प्रोडक्ट झालेले तयार झालेले दिसतात. CH3 C डबल बॉन्ड OH हा एक मॉलिक्यूल होता प्लस हा दुसरा मॉलिक्यूल HC डबल बॉन्ड OH म्हणजे एक अल्डिहाइड्स आणि एक दोन्ही हे अल्डिहाइड्स आहेत. इथं एक आहे ऍसिटाल्डिहाइड आणि दुसरा आहे फॉर्मल्डिहाइड. ACETALDEHYDE ऍसिटाल्डिहाइड आणि हा FORMALDEHYDE ऍसिटाल्डिहाइड आणि फॉर्मल्डिहाइड असे. मग आता आपल्याला कीटोन तयार कसं करता येईल हे एक महत्त्वाचं याच्यामध्ये पॉइंट आहे. आता कीटोन तयार करण्यासाठी मात्र आपल्याला थोडंसं अल्किन्स जे आहेत ते काळजीपूर्वक निवडावे लागतील. त्याच्यामध्ये बघा असं अशा प्रकारचं CH3 डबल बॉन्ड CH2 म्हणजेच हा आहे ISOBUTYIN आयसोब्युटीन. चार कार्बन आहेत ब्युटेन आहे डबल बॉन्ड इथे आलेला आहे आयसोब्युटीन. या आयसोब्युटीनचं जर ओझोन बरोबर ते रिएक्शन केली की पहिल्यांदा आपल्याला ओझोनाइड CH3 इथे डबल हा ऑक्सिजन अटॅच होईल CH2O आणि हा ओझोनाइड तयार झालेला दिसेल. आता ओझोनाइड तयार झाल्याने परत नंतर आपण झिंक आणि H2O च्या मदतीने आपण हायड्रॉलिसिस करणार आणि CH3 डबल बॉन्ड O CH3 प्लस HC डबल बॉन्ड O H म्हणजे इथे आपल्याला हा एक अल्डिहाइड्स आणि एक कीटोन आपल्याला इथे तयार झालेला दिसतो.
हा आहे कीटोन तयार झालेला, हा कीटोन आहे इथे, कारण इथे आपल्याला ब्रेकिंग झालेलं दिसतं आणि इथे ब्रेकिंग झाल्यामुळं एका मॉलिक्युलचं रूपांतर ह्या कीटोन मध्ये झालेलं आहे, तर दुसऱ्या मॉलिक्युलचं रूपांतर हे अल्डिहाइड मध्ये झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच कीटोन तयार करायचे असतील तर हा डबल बॉन्ड, हा जो कार्बन आहे तो कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला अशा रीतीने अटॅच असेल तरच आपल्याला त्यांच्यापासून आपल्याला हे कीटोन्स तयार करता येतात. हा ॲसिटोन आणि हा फॉर्मल्डिहाइड अशा दोन प्रकारचे हे दोन अल्डिहाइड्स इथं आपल्याला, आणि एक अल्डिहाइड आणि एक कीटोन तयार झालेला आपल्याला इथं दिसून येतो. बरोबर आहे. ओके, हे झालं अल्किन्स पासून. एक हाय पहिले आपले अल्किन्स, पहिले आपण याच्यामधले बघ ALKENE अल्किन्स, आणि आता दुसरा हायड्रोकार्बन आपल्याला अनसॅच्युरेटेड बघायचा आहे अल्काइन्स, ALKYNES अल्काइन्स. तर अल्काइन्स या हायड्रोकार्बन पासून आपल्याला कशा प्रकारे तयार करता येतं हे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स ते बघूया पुढच्या पिरियडला, कारण आता वेळ आपला संपलेला आहे. पुढच्या पिरियडला आपण अनसॅच्युरेटेड अल्किन्स पासून कशा प्रकारे तयार करता येईल ते बघू.